संवाद मेळावा आपण पार पाडत आहोत। त्याच अनुषंगाने आपल्या जत तालुक्यामध्ये परिवार संवाद मेळाव्याच्या हेतूने या ठिकाणी मी प्राध्यापक दिशांत दिनकर धनवडे, खानापूर तालुका वक्ता सेल अध्यक्ष या तुमच्या ठिकाणी उपस्थित आहे। आल्यापासून वक्ता सेलचं थोडक्यात कामच आहे। नेते मंडळी आणि कार्यकर्ता, नेते मंडळी थोडा राग येईल पण तरी पण बोलणं माझं भाग्य आहे। नेते मंडळी येत असताना नेहमी लेट असतात, पण वक्ता सेलचा कार्यक्रम किंवा वक्ता सेलचा कार्यकर्ता हा टाइमच्या अगोदर येत असतो। तुमच्या कार्यक्रमावर 15 मिनिटे अगोदर राग नाहीये, व्याप असतं, नेता बिझी असतो, चालायचं। तर या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये आपण काय शिकणार आहे किंवा काय आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, वक्ता सेल हे 2 विभागांमध्ये काम करतं मित्रांनो, पहिल्यांदा समजून घ्या, त्यानंतर आपण आपल्या मुद्द्यावर वळायचं। वक्ता सेल जो असा आहे जो बीजेपीला सांभाळण्यासाठी जो त्याच्या पाठीमागचं जे मुवमेंट असेल, हालचाली असतील, तो कोण बघत असेल? मोठ्यानं सांगा जरा। बीजेपीच्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या पाठीमागून कोण हलवतं? मोठ्यानं आरएसएस बघत असतं। सगळ्यात जास्त काम कोण करत असतं? आरएसएस करत असतं। त्याच्या दुपटीनं तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपल्या या राष्ट्रवादीमध्ये वक्ता सेल पाठीमागच्या हालचाली पूर्णपणे वक्ता सेल बघत असतो। वक्ता सेल प्रामुख्याने 2 काम करतो। पहिलं अतिशय महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे कार्यकर्ता घेणं। सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट काय करते ते फक्त कार्यकर्ता घेण्याचं काम करते। आणि दुसरं महत्त्वाचं काम करते की ज्या ठिकाणी इलेक्शन्स आहेत, निवडणूक आहेत आणि त्या ठिकाणी आपला एखादा असा उमेदवार पाहिजे की त्याचं स्वतःचं बोलता येत नाही, स्वतःला प्रेझेंट करता येत नाही किंवा स्वतःला मांडता येत नाही, अशा माझ्या कार्यकर्त्याला घडवण्याचं काम सुद्धा होत असेल। त्यामुळे 2 महत्त्वाची भूमिका करत असताना, 2 भूमिका बजावत असताना जयंत पाटील साहेबांच्या आदेशानुसार पहिल्यांदाच हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये राबवत आहे। काय राबवत आहे? वक्ता सेलांनी अधिकार दिले की जोपर्यंत साहेबांचा वाढदिवस साजरा होत नाही 12 तारखेपर्यंत, तोपर्यंत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपर्यंत वक्ता सेलला पोहोचायचं आहे आणि आपल्या पक्षाची भूमिका, पक्षाची निष्ठा, पक्षाचे संस्कार, पक्षाचे नेते, पक्षाची कारकीर्द, शरद पवार साहेबांची कारकीर्द हे प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस माननीय आपले प्रदेशाध्यक्ष साहेब यांनी बांधलेला आहे। मी माझ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येत असताना मला थोडा तुमचा असणारी तुमची राष्ट्रवादीमध्ये असणारी एनर्जी, राष्ट्रवादीमध्ये असणारी तळमळ किती आहे हे मला थोडं चेक करायचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपला जोश जरा कमी आहे। तुमच्या आमच्या 2 तालुक्यापेक्षा, मग मी आल्यापासून सांगतो, आमच्या 2 तालुक्यापेक्षा खानापूर तालुका असेल किंवा आटपाडी तालुका असेल, या 2 तालुक्यापेक्षा जास्त जयंत पाटील साहेब पुढे वेळ देत असेल तर तुम्हाला देतो। आणि तुमचा हा जर उत्साह असा असेल तर मला वाटते सायंकाळचे अजून जरा भेट किंवा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न कमी पडतोय। पुन्हा एकदा प्रयत्न करूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा। आता खरं वाटायला लागले की जयंत पाटील साहेब इथे बरोबर येतात। या वक्ता सेलच्या माध्यमातून आज तुमच्या समोर विवाद असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या सिस्टम मध्ये 2 प्रकार आहेत। दोघांशी मी सांगितलं, एक तर कार्यकर्ता घडवणे, एक तर नेता घडवणे। या ठिकाणी कोण कार्यकर्ता म्हणून उपस्थित त्यांनी जरा हात वर करायचा। या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून कोण उपस्थित त्यांनी हात वर करायचा। सगळ्यात आतापर्यंतच्या मीटिंगमध्ये परिवार संवादामध्ये पहिल्यांदाच झालं होतं की सगळ्यांनी हात वर केले। ही जमेची बाब आहे, ही भावना आपल्यामध्ये पाहिजे। नेता आहे परंतु प्रामाणिक, पक्षाचा तो काय पाहिजे? कार्यकर्ता पाहिजे। काय पाहिजे? कार्यकर्ता पाहिजे। जर तुम्ही प्रामाणिक कार्यकर्ता असाल तर ऑटोमॅटिक तुम्ही नेता घडवू शकता। जर तुम्ही पक्षाची भूमिका घेऊन जर कार्यकर्ता बनत असाल तर तुम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता बनू शकत नाही। कार्यकर्ता या सगळ्या पक्ष संघटनेमध्ये, पक्ष विस्तारामध्ये सगळ्यात प्रमुख भूमिका कोण बजावत असेल तर तो फक्त कार्यकर्ता भूमिका बजावत असतो। नेता हा दिलेली पदवी आहे, पण पक्षाने दिलेली सगळ्यात मोठी पदवी कोणती असेल
त्याच्यामध्ये काम करत असताना कार्यकर्ता म्हणून आपल्याला अपेक्षा काय असतात? माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आपण आता त्यांना तरुण समजतो. काय समजतोय? तरुण, 81 वर्षाचा तरुण आहे. साताऱ्याची सभा तुम्ही बघितली. साताऱ्याची सभा बघून जर अमेरिकेतील इलेक्शन पावसात लढून जर तो तिथला राष्ट्राध्यक्ष होत असेल तर शरद पवार आपण वयस्कर लोक म्हणणार, तरुण म्हणणार. मोठ्या नावाला तरुण आहे की नाही? शरद पवार साहेब तरुण आहे की नाही? त्यांच्यात जेवढं रसायन हसून भरले तेवढं रसायन आपल्यामध्ये भरलं गेलं पाहिजे, तेवढी आत्मीयता आपल्याला पाहिजे. पक्ष संघटना आणि पक्ष विस्तार मजबूत करत असताना नेहमी सर्व लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की कार्यकर्ता हा त्या सगळ्या सिस्टमचा, सगळ्या पक्ष विस्ताराचा केंद्र म्हणून असला पाहिजे. कार्यकर्ता घडतो कसा? कार्यकर्ता निर्माण होतो कसा? कार्यकर्त्याची व्याख्या काय असू शकते? हे जर गोष्टी आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये भिडल्या तर आपण चांगले नेतृत्व, चांगले संस्कार या पक्षामध्ये घडवू शकतो आणि मोठमोठे नेते यामधून आपण घडवू शकतो. या परिवार समाजामध्ये कार्यकर्ता असावा कसा आहे, आमच्या प्रदेशाध्यक्षांनी काही ठळक मुद्दे तुम्हाला दिले. त्या मुद्द्यामध्ये आपण फिट बसतो का नाही थोडक्यात सांगायचं. पहिली, नेता पेक्षा किंवा नेता जेव्हा असतो तेव्हा कार्यकर्ता म्हणून आपण कुठली भूमिका बजावतो? फक्त चटई उचलणे, भुटे घेणे, नेत्यामध्ये फिरणे, याच्या प्लेट जाऊन पण कार्यकर्ता कसा असावा ह्या भूमिका आपल्याला याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. पहिली, कार्यकर्त्याने नेहमी हसतमुख असावं. कार्यकर्ता कसा पाहिजे? हसतमुख पाहिजे. निवडणुकीचं वातावरण असतं, नेत्याच्या मागे पळत असतो, सगळं होत असतं, सभा होत असतात, पळत असतो पण त्या लक्षात येत नाही की आपले शेजारी आपले मित्र असतात, शेजारी कुटुंब असतं. त्या कुटुंबाबरोबर किंवा मित्रांच्या बरोबर वागत असतो, बोलत असतो, बसत असतो, उठत असतो, पण स्मित हास्य किंवा जे हसून चेहऱ्याला समोर जायची परिस्थिती असते. शरद पवारांनी नेहमी विचार करा, इतके आरोप झाले, त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असताना असले बाळासाहेब ठाकरेंनी इतके मोठे आरोप केले, अगदी न ऐकण्यात तुम्ही आरोप केले. मला तुम्ही सांगा, शरद पवारांनी त्याला काही उत्तर दिले का? नुसते शरद पवार फक्त हसतात. नुसते काय करतात? हसतात. हसणं किंवा हसतमुख चेहरा ठेवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये असणे गरजेचे आहे. दुसरी गोष्ट जी आहे, फोन, सोशल मीडियावर आता आपण वापर करतोय. कार्यकर्त्याने कधीही कोणताही फोन लावायचा नाही. तो देणं करत असतो, मुद्दाम म्हणून तो देणं करत असतो. उचलून 2 मिनिटं तुम्ही नुसतं म्हणला हाय ठीक आहे देणार, समाधान. पण तुम्ही फोन नाही उचलला तर तुम्ही कार्यकर्ता म्हणून घडू शकत नाही. तिसरी गोष्ट, विनाकारण संपर्क वाढवायचा. विनाकारण संपर्क वाढवायचा. एखादी ग्रुप उभा आहे, तिथे जाऊन 100 मिनिट उभा आहे, तुम्हाला तो म्हणणार नाही ते का उभा राहील का म्हणू शकेल? जायचं 2 मिनिट उभा राहायचं, त्याचे संपर्क करून घ्यायचे. संघटनात्मक मागणी करत असताना संपर्क, विनाकारण संपर्क जेवढा जास्त असेल तेवढी पक्षाची तुमची असणारी ओळख, पक्षासाठी फक्त मागण्या तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑटोमॅटिक याच्यामध्ये घडत जातात. मित्रांनो, या कार्यकर्त्याच्या याच्यामध्ये आपल्याला पक्षानं 22 सेल दिले. किती सेल दिले? 22 सेल दिले. आपल्या जत तालुक्यामध्ये किती सेलचे अध्यक्ष उपस्थित आहेत? टोटल पक्षाने, आपल्या राष्ट्रीय पक्षाने 22 सेल दिले. सेल म्हणजे समजा 22 संघटना दिली. किती दिल्या? 22 संघटनेतले आता किती अध्यक्ष तालुक्यात उपस्थित आहेत? हात वर घ्या. मग 3 अध्यक्ष फक्त आपल्याला आता महिलांचे 1 अध्यक्ष आहेत, बरोबर? असेच जे इथे फादरवाडे माझा हात म्हणून विनंतीच आहे. आपली पक्षाची सगळ्यात मोठी ताकद कोणती आहे? आता 22 जे सेल्स आपल्याला दिले, 22 संघटना ज्या दिले, त्यांचे पहिल्यांदा तालुका अध्यक्ष होते. येणाऱ्या ज्या निवडणूक आहे हे ऍक्च्युअली हा आदेशच आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये 22 सेल जे आहेत, 22 संघटना ज्या आहेत, जर 22 सेलचे 22 अध्यक्ष जर नेमले तर विचार करा आपण 22 तालुक्यामध्ये 22 आपले सेल्स आहेत. तालुक्यामध्ये मागाशी माहिती घेतली, जिल्हा परिषद गट किती आहे? तुमच्या तालुक्यात किती आहेत? 10 आहेत. जिल्हा परिषद गटाचे 10 अध्यक्ष असतात. 10 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर तालुका पंचायत समिती किती आल्या? 20 आल्या. माझ्या माहितीनुसार 20 आल्या. 20 अध्यक्ष झाले. त्या 20 अध्यक्षाच्या खाली एकाच पंचायत समितीचा आमदार किती गाव होऊ शकतात? 7 ते 10 गाव. त्या प्रत्येक गावामध्ये एक प्रतिनिधी असायचा. प्रत्येक गावामध्ये एक प्रतिनिधी आल्यानंतर त्या गावामध्ये बूथ साधारणतः किती असू शकतात? 3, 4, 5 बूथ असू शकतात. 5 बूथचा एक प्रतिनिधी घ्या. मी तुम्हाला किती संघटना सांगितल्या? 22 संघटना सांगितल्या. 22 संघटनेमध्ये फक्त एक संघटनेला मी काय सांगितलं की बूथ
20 मिळत आहेत. 10 जिल्हा परिषदेचे 20 पंचायत समितीचे, त्याच्या खाली गाव किती गाव आहेत तालुक्यात? 116 आपले गाव, 116 प्रतिनिधी एका सेलला मिळाले. एका सेलला जर तुम्हाला 120 प्रतिनिधी मिळत असेल तर गुणिले 22 तुम्हाला प्रचार करायला लागणार नाही साहेब. तुम्हाला कोणाला सांगायला गरज नाही. 125 किंवा 120 गुणिले जर 22 आपल्याला संघटना असतील तर त्या जागावर पोहोचल्या तुम्हाला प्रचार करायला लागणार नाही. 122 गुणिले जर आपण 120 केलं तर जिल्हे जास्त होतात. 5 होतं गटची 5 मिळतं मिळते की नाही? एका पदाधिकाऱ्याचं घरात 5 मतदान मिळते की नाही साहेब? एवढं साधं सोपं गणित आपल्या प्रदेशाचे साहेबांनी आपल्याला 22 सेल म्हणून दिलेलं. त्या 22 सेलची अंमलबजावणी मी फारवडून मुद्दाम सांगतो. तुम्ही जोपर्यंत आपले 22 सेलच्या अध्यक्ष आणि त्याच्या खालचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते जाहीर करत नाही तोपर्यंत परिवार संवाद किंवा परिवार मेळावा प्रचार नाही. आपला परिवार आपला कुटुंब पूर्ण होत नाही. हे पक्षाच्या धोरणासाठी पक्षाच्या विचारासाठी आपले 22 सेल्स किंवा 22 संघटना आपल्या पूर्ण जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला त्या त्याच्यामध्ये चळवळी असेल, पक्ष संघटना असेल, कार्यकर्ता बळकटी करणे असेल, त्या गोष्टी घडू शकत नाही. साहेबांना अतिशय सोपं करून टाकले. प्रत्येक क्षेत्रात संघटना आपल्याला घेतली. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला विचार आपल्याला घेता येतो. प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांच्यावर आपल्याला कनेक्ट राहता येते. त्यामुळं या 22 सेलची संघटना जोपर्यंत तुम्ही एकत्र गाव लेवलपर्यंत तळापर्यंत बूथ लेवलपर्यंत मांडत नाही तोपर्यंत आपल्या पक्षाचा विस्तार होऊ शकतो. त्यानंतर शरद पवारांची कारकिर्दी सांगायची म्हणजे शरद पवारांचा जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टोटल आपले 8 राष्ट्रीय पक्ष आहेत. किती आहेत? 8 राष्ट्रीय पक्ष आहेत. त्याला आपला राष्ट्रवादी पक्ष ठासून सांगितलं पाहिजे. आपल्याला फक्त आपण काय विचार होते महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे इथून पुढे सांगायचं नाही. आपण काय म्हणायचं? माझा पक्ष राष्ट्रीय आहे, मी बीजेपीच्या, मी काँग्रेसच्या लाईन मधल्या पक्षाचा कार्यकर्ता. मी आता जो कार्यकर्ता आहे तो राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता. ठासून सांगायचं. आपलं त्या यादीमध्ये नाव आहे, सगळ्यांना माहिती आहे का? राष्ट्रीय पक्षाच्या यादीमध्ये आपलं राष्ट्रवादी पक्षाचं नाव आहे. ते कधी सुद्धा विसरायचं नाही. ज्यांना कोणाला सांगायचं ठासून सांगायचं. जेव्हा साहेबांवरती कारवाई झाली 6 वर्षासाठी काँग्रेसमधून पीए संगमा, शरद पवार साहेब आणि आणखी साऊथचे एक हे होते तारेगाव यांच्यावरती 6 वर्षाचा काँग्रेसने बॅन लावला. मी म्हणतो ती आपल्यासाठी एक चांगली संधी होती. त्यावेळेला तुम्ही निगेटिव्ह घेतला असेल, साहेबांनी असं केलं, साहेबांनी तसं केलं, साहेबांवरती कारवाई केली. मी उलट त्याच्या उलटा विचार करतो कार्यकर्त्यांना. मला तर त्या देवाने किंवा त्या संघटनेने आपल्याला काय दिलं? संधी दिली. एवढा मोठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज महाराष्ट्रामध्ये दुप्पट स्पीडने काम करतोय. समोरच्याला शरद पवार सारखं राजा दिल्लीला सुद्धा वापरायची तयारी असताना शरद पवारांनी आपला एवढा मोठा पक्ष आपल्यासमोर उभा केला. आणि त्या संघटनेला त्या पक्षाचे तुम्ही मोठे कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता सुद्धा आज मोठ्या ठिकाणी मोठमोठे पदावरती येऊन बसवले. शरद पवार सारखं रसायन या देशामध्ये कुणाच्या नावाने नाही. 1999 साली जेव्हा कारवाई शरद पवारांनी झाली त्यानंतर यांचे संघटनात्मक आणि पक्षात्मक किंवा काँग्रेस इत्यादी कोणती दुसरी संघटना स्थापन करण्याच्या निमित्तानं मुंबई या ठिकाणी शंभू हॉलमध्ये पक्ष स्थापनेच्या निमित्तानं मीटिंग करण्यात आली. त्या मीटिंगमध्ये सगळे एका विचारांचे पदाधिकारी होते, आमदार होते, काही खासदार होते. समोर येणारे इलेक्शन सुद्धा लोकसभेच्या विधानसभेच्या काही निवडणूक होते त्या समोर जात असताना होणारी कारवाई त्याच्याकडे सकारात्मक बाजूने बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन यातून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 17 जून 1999 साली स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर शरद पवार साहेब आपल्या चळवळीत येत होते. तळागाळातून चळवळ करून त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं होतं. चळवळीत येत असल्या कारणानं त्यांना असं वाटत होतं की या चळवळीच्या दृष्टीने आपल्या पक्षात काही चिन्ह असावं म्हणून साहेबांनी पहिल्यांदा चिन्हाची मागणी केली, जागेची केली होती. आणि काही कारणास्तव निवडणूक आयोगाने आपली डावलली. त्यानंतर साहेब पुन्हा त्या चिन्हावरती बैठका घेऊन त्याच्यावरती मंथन झालं, विचारमंथन झालं, सगळ्यांची विचार देवाणघेवाण झाली. देवाणघेवाण झाल्यानंतर साहेबांच्या डोक्यात शंभू हॉलमध्ये बसलो होतो. ज्या ठिकाणी आपली मीटिंग झाली त्या ठिकाणी सगळे घड्याळ लावलं होतं आणि त्या घड्याळामध्ये आपली बरोबर मीटिंग 10 मिनिटांनी चालू झालेली होती. म्हणून साहेबांनी त्याच वेळेला ध्येय बांधलं आणि निश्चित केले की आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ असावं, ते पण 10 मिनिटांचं असावं. झटकन निवडणूक आयोगाने आपली चिन्हाची मागणी होती मान्य केली आणि त्या निमित्तानं त्या
यांच्या विचारांना शह देण्यासाठी आपल्या साहेबांनी राष्ट्रवादी हे शब्द आपल्याला समोर आणून दिलेला होता. आणि त्याच ह्याच्यावर राष्ट्रवाद आणि बहुजनांना समोर सोबत घेऊन जाण्यासाठी पहिला अध्यक्ष माननीय आपले श्री छगन भुजबळ यांना पहिली मुलं महाराष्ट्राची दिलेली होती. बहुजनांचा चेहरा समोर आलो आणि आपल्या पक्षाची गौरव सुरू झाली. एवढ्या कमी वेळामध्ये आपल्या पक्ष संघटना बांधणे आणि तळागाळापर्यंत जाणं इतकं सोपं नव्हतं. पण हा रसायनानं भरलेला तरुण सुशांत सुद्धा आणि गौरव सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठमोठे सभा व्हायला लागल्या. शरद पवारांच्या भरपूर भेटीगाठी व्हायला लागल्या. भरपूर त्याचे कामं न सांगितलं काय आपली मोठी लिस्ट मी तुम्हाला सांगितली तरी कमी पडेल. आपल्याला एवढं मोठं शरद पवारांचं काम आहे. शरद पवार सगळ्यात मोठं जे कारकिर्दी राबवली सगळ्यात मोठं आपल्या समाजासाठी किंवा आपल्या देशासाठी जर सगळ्यात मोठं धोरण आणलं असं ते महिला धोरण आणलं. महिलांचं धोरण आणलं. ते महिला धोरण आणण्याचे मार्ग पार्श्वभूमी अतिशय मोठी आहे. त्यांच्या असणाऱ्या आई त्यांना ते बाई म्हणून संबोधत होते. आणि ब्रिटनच्या माजी पंतप्रधान आर्यन त्याला आपण म्हणतो त्या 2 महिन्यांच्या त्यांच्या ह्याच्यावरून त्यांच्या मागण्या वाचल्यावर त्यांना ते हे प्रतिबिंबित होऊन त्यांचा पडणारा प्रभाव पाहून त्याच्यावरून महिलांसाठी होणारे ज्या घडामोडी होत्या ते त्याच्या डोळ्यासमोर येत होत्या. एक महिला घरामध्ये काय करू शकते. 1975 साली पहिल्यांदा ते आपल्या जगामध्ये जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला गेला. आणि त्यानंतर पहिल्यांदा एक सर्वेमध्ये महिलांच्या बाबतीत आलेला अहवाल 1981 पर्यंत जो अहवाल आला होता भारतामध्ये त्यामध्ये 86% महिला ज्या होत्या त्या रोजंदारी जात होत्या. किती टक्के महिला? 86% रोजंदार त्याला असं मिळून 50-100 पण दुसऱ्याच्या दारात जाऊन स्वतःच्या पायावर उभा राहत्या. स्वतःचं कुटुंब जगवायला ज्या घरात त्या महिलांचा जर एखादा नवरा बनला असेल तिचे कुटुंबाची जबाबदारी तिच्यावरती असेल तर ती स्वाभिमानाने कशी जगू शकते. आणि त्यानंतर दुसरा एक अहवाल आला होता 1988 ते 1990 कालावधीमध्ये. त्याच्यामध्ये तर अतिशय भयानक परिस्थिती आपल्या महिलांमध्ये होणाऱ्या अत्याचाराबद्दल मांडली गेली होती. महिला धोरण यायच्या अगोदरची परिस्थिती 1988-90 साली देशामध्ये दर 54 मिनिटांनी एक बलात्कार होतो. देशामध्ये दर 54 मिनिटांनी एक बलात्कार, दर 2 तासांनी हुंडाबळीची केस होत होत्या. आणि त्यानंतर 43 मिनिटांनी चर्चेचे प्रकरण समोर येत होते. हे सगळं विचार करण्याच्या किंवा भिन्नता किंवा मन शून्य करणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणून देशामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महिला धोरण राबवण्यात आलं. महिलांना इतकं प्रभावी राबवण्यात आलं की आज आपल्या खांद्याला खांदा देऊन महिला आपल्या बहिणी आपल्या माता आज समाजामध्ये वावरत आहेत. शरद पवार साहेबांनी या महिला धोरण ठरवत असताना पंचायत समिती किंवा पंचायत नगरपालिकेच्या असलेल्या ठिकाणी जे तुम्हाला 30% आरक्षण दिले, त्यानंतर जिल्हा परिषद 70% दिले, त्याचा अध्यक्ष पण महिलाच असावा. त्यानंतर देशामध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय महिला आयोग स्थापन केला आणि त्या धर्तीमध्ये देशातलं पहिलं राज्य म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये महिला आयोग ज्या आपल्या काही रुपयाला चाकरी महिला अध्यक्ष महिला आयोगाचा अध्यक्ष आहे. एवढं महिलांसाठी आपल्या साहेबांनी भरपूर हे करून ठेवलं होतं. साहेबांचे निर्णय करावे कमी आहे. त्यानंतर शरद पवार साहेबांनी घेतलेले लोकोपयोगी निर्णय की आपण फक्त शरद पवार साहेब म्हणतोय, परंतु त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेवढे पण निर्णय झाले सरकार क्षेत्रात असतील, शिक्षण क्षेत्रात असतील, महिलांच्या बाबतीत असतील, सर्वात जास्त निर्णय घेणारे देशाचे पहिले क्रमांक राज्य बनवण्याच्या बाबतीत असतील, परत शिक्षणाच्या मध्ये अल्पसंख्याक शैक्षणिक उन्नतीचा अल्पसंख्याक असे भरपूर जवळजवळ 3 ते 4 पेजेस एवढा निर्णय आतापर्यंत शरद पवार घेतले. हे निर्णय आपण कमी पडतोय. आपला राष्ट्रवादी पक्ष म्हणून कार्यकर्ता म्हणून आपल्या तळागाळातल्या लोकांकडे शरद पवार काय चीज आहे, शरद पवार काय माणूस आहे हे पोहोचण्यासाठी आपण कमी पडतो. हे 100% प्रत्येक कार्यकर्त्याने जाणलं पाहिजे. कार्यकर्त्याचा अभ्यास पण केला पाहिजे. त्यानंतर वाढता आपला बेरोजगारीचा हे जुमलेवाले मुद्दामून होते, जुमलेवाले कपाट होत आहेत. आपल्याला म्हणले 15 लाख रुपये तुमच्या खात्यात देतो. आलेत का? आलेत का? 15 लाख सोडून साहेब बँका सुद्धा एक बँक आहे ज्याच्यावरती आपलं सगळं चाललंय. आर्थिक घडामोडी चालली तर बँका सुद्धा एक बँक आहे. म्हणजे की देशात एक वन नेशन वन बँक, वन नेशन वन टॅक्स ही सिस्टम अतिशय तोटा आहे. बेरोजगारीच्या बाबतीत 2 कोटी रोजगार दर वर्षाला
यायला लागलाय. हा जीडीपीचा आपल्याला भ्रम डोक्यामध्ये घातलाय. जीडीपी म्हणजे काय? त्यांच्या भाषेत असं विकास जर काय तरी, पण आपल्यासाठी तो जीडीपी म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्रोल आहे. सामान्य माणसाच्या खिशाला कर्ज लावायचं काम नाही केले. या खिशाला पैसे काढायचे आणि लावून ठेवायचे, या खिशाला काढायचे आणि लावून ठेवायचे. ही परिस्थिती आज या केंद्र सरकारवरती आहे. अतिशय भयानक अवस्था आहे. तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये. सगळ्या गोष्टी जर तुम्ही बारकाईने विचार केला तर आज महाविकास आघाडी सरकार नसतं तर महाराष्ट्र एका निघाला असतं. जबाबदारी मी सांगतोय, आज जर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार नसतं तर आज रोजी आपलं छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा किल्ला आपलं काय निघाला असतं. लाल किल्ला त्यांनी ठेवलेला नाही साहेब. जिथं आपले देशाचं सगळं सार्वभौम म्हणतो आपण, देशात आपल्याला हे मानचिन्ह नाही, तो सुद्धा भारतात ठेवलेला असेल. या बीजेपी सरकारनं काय तुम्हाला किती तुम्ही सांगू शकता, किती गोष्टी तुम्ही त्या समाजापर्यंत मांडू शकता आणि तेवढं उत्तेजन आणि चळवळ तुम्ही उभा करू शकता. साहेबांनी केलेलं काम, साहेबांनी केलेले कर्तृत्व तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला रोजलं पाहिजे. त्यानंतर येतो तो आपल्याला लहानपणापर्यंत किंवा माझ्यापेक्षा तुम्ही मोठा आहे नेते मंडळी, तुम्हाला किंवा मला फक्त दोनच एजन्सी माहिती सर. कुठल्या होत्या? एक तर सीबीआय आणि एक सीआयडी एवढं आहे. दोन एजन्सी होते. तुम्ही आवाज उठवा गेला की तुमच्या मागे सीबीआय, तुम्ही आवाज उठवा गेला तुमच्या मागे सीआयडी, तुम्ही आवाज उठवा गेला तुमच्या मागे इन्कम टॅक्स आहे, तुम्ही आवाज उठवा गेला तुमच्या मागे ईडी आहे. या नाही किती संस्था तुम्ही लक्षाला पाठीमागे. सामान्य माणूस याच्यामध्ये भरला गेला तर तुम्ही आरोप केले, बेचूक आरोप केले, सगळं केलं. मला एखादं प्रकरण सांगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती जेवढे आरोप झाले त्यातला एक आरोप परिस्थिती झालाय का? एखादा आरोप सिद्ध झालाय? छगन भुजबळ साहेब गृहमंत्री खातं होतं त्यांच्याकडे, त्यावेळेला त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं सराई बांधलं, कारवाईला बांधलं. अतिशय दुर्दैवी घटना आहे, आपल्या नेत्यावरती आलेले म्हणून मुद्दा पण मी ते सांगतोय. छगन भुजबळ साहेबांनी जे कारवाईला बांधलं, ह्या बीजेपी एवढे गोल मस्त बांधलेले बीजेपी वाल्यांनी ज्या कारागाराला साहेबांनी निधी उपलब्ध केला, ज्या तळमेजरीत कारागार उभा केलं, त्याच मोदी साहेबांना आपल्या निवडून काय मला सांगा. जगत भुजबळ साहेब एवढे दिवस आज होते, आरोप सिद्ध झाले का? आरोप सिद्ध झाले का? आम्ही एखाद्या त्या चौथ्याला कोणतं मुंबईवर चौथरा, मुंबईचा चौथरा काय त्याचं नाव हे ते येऊन गेलं का? ग्रेट सोमय ऊट किसून त्याला, मला वाटतं त्याला आरोप करायला त्याच्या पाठीमागे त्याला कमिशन देऊन असणार. काय अर्थ नसतो, काय नसतं, त्याला काय माहिती नसते, नुसतं ऊट किसून नुसतं आरोप करायला टार्गेट करायचं. मीडियावाले आपल्यावरती भूत बसवले मीडियाचे हे आपल्याला कळलं. ऊट किसून रोज पेट्रोलचा दर वाढला की काय भूमिका? हे सगळं देशासाठी चाललं, हे देशासाठी चाललंय, देशासाठी चाललं. मनात काय बसवलं नाही. कोरोनामध्ये तुम्हाला फुकट दिला, तुम्हाला धान्य फुकट दिलं, तुम्हाला हे फुकट दिलं, तुम्हाला ते फुकट दिलं. फुकट दिल्याचा अर्थ काय? फुकट दिल्याचा अर्थ काय? म्हणून तुम्ही पेट्रोलचा दर तिप्पटीने वाढवला, बरोबर का? तुम्ही काय म्हणतो, तुम्हाला बरोबर सगळ्या सुविधा दिल्या. आजपर्यंत झोपलेली मेडिकल व्यवस्था पुण्यात पुन्हा जागी झाली, आजपर्यंत त्यांना पण फुकट दिली. मी त्यांचे आरोप करत नाही, त्यांनी चांगलं काम केले, परंतु आजपर्यंत आपण सरकारी हॉस्पिटल असतील, सरकारी डॉक्टर यंत्रणा असतील, त्याचा वापर कितपत करत होतो. पण 2 वर्ष जर आपल्यावरती जर मोठं संकट आलं असेल तर त्यासाठी जर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जर तुम्ही त्या ठिकाणी मोफत दिला असं म्हणत असाल तर तुम्ही सगळ्यात मोठी चूक करताय. 2 धर्मामध्ये ते निर्माण करून तुम्हाला जागतिक लेवलची उदाहरण देऊ शकतो. तुम्ही तालिबानसारखा देश, जे देश धर्मामध्ये गुंतून राहिले त्यांची प्रगती कधी सुद्धा झाली नाही. जे देश धर्मामध्ये गुंतून राहिले ते कधीही त्यांची प्रगती झाली नाही, त्यांचा अधोगती झाली. आज बीजेपी सुद्धा त्याच ह्याच्यावरती आहे. यांचं हिटलरशाही आणि हुकुमशाहीचं राज्य कोणत्या तरी एका धर्मावरती चाललंय. आपण हिंदू नाही का? सगळेच हिंदू आहेत, सगळे धर्माचे आहेत. आपल्या पक्षाचं नाव नाही म्हणजे यासाठी तर राष्ट्रवादी राष्ट्रवादी म्हणून ठेवलं. आम्ही कोणत्या धर्म संकटात किंवा धर्म तेढमध्ये आम्ही कधी जात नाही आणि तुम्हाला जाऊन पण देणार नाही. इतक्या काही राष्ट्रवादी पक्ष यामध्ये काम करतो. त्यामुळे जातीय तेढ निर्माण करण्याच्या त्यांच्या ज्या मोठमोठ्या पॉलिसी आहेत त्याच्याकडे लक्ष न देता त्याला कसं आपल्याला सपोर्ट किंवा त्याच्या विरोधात आपल्याला आणखी काउंटर करता येईल त्या गोष्टीमध्ये आपल्या कार्यक्रमाची जागा राहिली पाहिजे. त्यानंतर येतो तो शेतकऱ्यांसाठी आणलेले कायदे. माझी शेत जमीन मी दुसऱ्याला भाड्याने, कायदे
कायदा एक वर्ष शेतकरी बसतो त्यांना आता सुद्धा नाही, त्यांना सुद्धा यूपीआय बिहारचे कायदे इलेक्शन लागेल म्हणून ते कायदे पाठीमागे तोपर्यंत गेलेलं काय जे आपले शेतकरी बांधव मिळेल त्याचं काय नाही, सुखदुःख नाही. 2 रुपये किलो धान्य, 3 रुपये किलो धान्य हे शरद पवार साहेब केलं. तुम्ही बघा ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आहे ते 2 रुपये किलो आणि 3 रुपये किलो धान्य जे आहे ते शरद पवार साहेबांनी दिले आणि हे आपल्याला गोंधळ लावून काय सांगते हे आपल्या सरकारने दिले. हे ऍक्च्युली आता नाही, जुनच आहे. किती अशा घटना तुम्हाला सांगतो की शरद पवार साहेबांनीच काम त्याच्यावरती काम करायचं नाही, सोशल मीडियावरती जर वेगळा विषय काढायचा ते वृत्त असेल, त्यांना फक्त गप्पा मारण्याची दुसरं काही येत नाही. नुसतं बंदुगिरी फेकायचं तुमचा ब्रेन वॉश करायचा. जोपर्यंत तुम्ही या सोशल मीडियाच्या जगातून बाहेर येत नाही, प्रत्यक्षात परिस्थिती काय बघत नाही, तोपर्यंत तुम्ही पक्षाचा किंवा त्याचा विरोध त्याच्यावर चळवळ करू शकत नाही. महावितरणच्या बाबतीत साहेबांनी आपल्याला वीज माफी दिली होती, कर्जमाफी दिली होती. महाराष्ट्र सगळ्यात मोठी कर्जमाफी शरद पवार साहेबांनी दिली. यांनी दिली अभ्यास करू अजून मला वाटतं त्या बोनस द्यायची यादी होती अजून आली नाही. अभ्यास त्याचा कधी संपला नाही. बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये पक्षाच्या भूमिकेत तुम्हाला या तळागाळामध्ये कार्यकर्त्यांना पोहोचू शकतात. त्यानंतर राज्य सरकारची विकास कामे आता तुम्हाला तुमच्या या मतदारसंघामध्ये सांगण्यासारखं काही नाही. जे काय आहे तुम्ही त्याचं साक्षीदार. जयंत साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही इतकं जर काम करून घेतलंय. आम्ही आमच्या मतदारसंघात असले की आम्हाला सगळ्यात जास्त बातम्या कुठल्या तर जयंत साहेबांच्या नेतृत्वात तालुक्यात इतकं प्रेम तुमच्यावरती केले आणि इतका विश्वास तुमच्यावरती दाखवला आहे. मग सरपंच साहेबांचा विश्वास मला अतिशय आनंद वाटला. त्यांनी सांगितलं की येणाऱ्या कोणत्याही इलेक्शन असतील प्रत्येक इलेक्शन मध्ये तुम्ही राष्ट्रवादी पक्षाचे नाव लढवायचं आहे आणि येणारा आमदार तालुक्यात हा राष्ट्रवादी चिन्हाचाच पाहिजे. ही भावना ही तुमच्यात असणारा उत्साह अतिशय मला उल्हासित करून गेला. या वाक्याचं मूल्यांकन करण्याची जबाबदारी माझ्यावरती दिल्या. आज आनंद आहे. ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणचा उत्साह पाहिला त्याच्यापेक्षा डबल दुप्पट तिप्पट म्हणलं तर चालेल. या तालुक्यामध्ये मला उत्साह बघायला आणि याचं मूल्यांकन म्हणून साहेबांच्याकडे रिपोर्ट जाणार आहे. नक्की 100% तालुक्याला जो लाभेल जो समाधानकारक असेल तो तुमचा रिझल्ट या ठिकाणी देईल. परंतु तुम्ही या निमित्तानं परिवार संवाद मिळाल्याच्या निमित्तानं तुम्हाला मुद्दामून काही फादर पडायचं आहे. त्यांना पुन्हा एकदा सांगतो साहेबांचा आदेश आहे. पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी फेरी मारायला लागेल. तुम्ही 22 संघटनाचे अध्यक्ष त्या 2 आठवड्यात किंवा शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या कामाला 22 अध्यक्ष नेमणुका द्या. त्याचा रिझल्ट घ्यायची जबाबदारी आमची. तुम्ही मला अध्यक्ष द्या, त्यांची बोलण्याची त्यांना प्रवाहाची जबाबदारी आमची आहे. तुम्ही फक्त आम्हाला 22 अध्यक्ष नेमून द्या. त्यांच्यासारखं काम त्यांच्यासारखं पाहिजे भूमिका ज्या त्यांच्या मनात तळमळ असेल आणि याच्यामध्ये दुसरं एक आहे पद घेऊन नुसतं इथे बसायला यायचं नाही, कारवाई होतात. माझ्या मत असेल ना 4 दिवस झालं शिरगिरी चालू आहे 4 ठिकाणी म्हणजे भरपूर ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा राज्यात आपल्याला फिरायला लागतं. पदमुक्त करण्यात आले. पदमुक्त म्हणजे कसं जो काम करणार नाही त्याला बिनविचारता त्याचं पद रद्द होणार. बिनविचारता त्याचं पद रद्द होणार. त्यामुळे पद देताना सुद्धा कार्यकर्ता काम करणारच पाहिजे. त्यामुळे पद घेणारा नसतो विचार करायचा की आपल्याला पक्षाचे विस्तार करायचा आहे, पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आपण पदावरती जातोय. पद नाहीये, ही पक्षाची जबाबदारी आहे. त्यामुळे 22 सेलचे पदाधिकाऱ्यांची लवकर नेमणूक करा. दुसरे तुम्हाला आज नाही सांगतो वक्ता सेल जबाबदारी घेतोय. मतदारसंघ दत्तक घ्यायची योजना आम्ही आता आखतोय. ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य वाटत नाही त्या ठिकाणी आम्ही त्या गोष्टी शक्य करून दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला देखील करणार. 1-2 प्रयोग आम्ही केले. कर्जत जामखेडला 30 झांजावती समाज वक्तासेने घेतले होते रोहित पवारांनी निवडण्यासाठी. राम कदम मंत्री होता. मंत्र्यांना पाठण्याचं काम सगळ्यात जास्त मोठी भूमिका कोणी बजावलं तर वक्तासेने बजावलेले आहे. तुमच्या जिल्हा परिषद असू द्या, तुमच्या कदर समाजाचे बोलणं झाले, तुमच्या जिल्हा परिषद अवघड वाटतं तुम्हाला एखाद्या गटात तिथं आपलं काय होणार नाही. बिनधास्त जिल्हा परिषद गट असेल तर बिनधास्त वक्तासेला तुम्ही दत्तक द्या. त्या मतदारसंघाची जबाबदारी आमची. तिथलं काय असेल ते सगळं आम्ही बघणार. तुम्ही आम्हाला रुपये खर्च करू नका. तुम्ही आम्हाला काही सुद्धा फक्त आम्हाला सांगा ठराविक जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तिथं आमचा उमेदवार आहे त्याची भूमिका तुम्ही पार पाडायची. सगळं आम्ही करणार.
या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. वक्त्याची पहिली भूमिका आहे कार्यकर्ता घडवणं, दुसरी आहे पक्ष वाढवणं किंवा नेता बनवणं, आणि तिसरी आता तुम्हाला सांगितली तुमचा एखादा मतदारसंघ अडचणीत असेल तर वक्तासेला हात घालून तुम्ही सांगायचं, वक्तासे तुमची प्रामाणिकपणे भूमिका पार पाडेल. यावरती जाताना एवढंच तुमच्यावरती ओझं देतोय, कारण बघत बघत भरपूर वेळ जात होता. कदरसाहेबांकडे आमचे जे सहकारी आहेत, आमच्या बरोबर वक्तासाहेबांमध्ये काम करतायत, त्यांच्या बंधूचं दुःखद निधन झालं. मी त्यांना फोन करत होतो, तेव्हा त्यांनी मला सांगितलं असं झालं सर, मी काही येऊ शकत नाही, थोडा कार्यक्रम पण निश्चित व्हायला लागला. तरी पण आपल्या अध्यक्षांना सगळ्याचे पदाधिकारी त्यांनी विनंती करून हा कार्यक्रम घेतला. त्याबद्दल मी तुमचं मूल्यांकनचा विषय सांगितलाय, पॉझिटिव्ह आहे करून मी तुम्हाला सगळा अहवाल सादर करतोय. आणि इथं जात असताना पुढच्या वेळी मी तुम्हाला इथे यायचं आहे. तुमचे इलेक्शन आहेत, मला राष्ट्रवादी चिन्हांचं साहेब सर सत्ता, राष्ट्रवादीचे सरपंच, राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी जर तालुक्यामध्ये दिसले पाहिजेत. आणि त्या साहेबांना तेजस शरद पवारांना तुम्ही वाढदिवसाच्या त्या निमित्ताने शुभेच्छा द्या. एवढं बोलतो आणि माझा परिवार संवाद मेळाव्याचं 2 मिनिटाचं मनोगत किंवा एक अर्धा तासाचं मनोगत मला 10 मिनिटाचं मला संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा